भोसरी मध्ये लागते। महापौर रविभाऊ लांडगे यांच्या वतीनं 3 लाख रुपयाला व पैलवान नामदेव उर्फ लालाभाऊ किसनराव लांडगे यांच्या वतीनं चांदीची गदा स्वर्गीय अंकुशभाऊ लांडगे किताबासाठी लढत लागली 5व्या वर्षामध्ये। युवा नेते अशोक तात्या पठारे यांचे या ठिकाणी 2000 रुपये जमा आहे। 1,04,000 रुपये या ठिकाणी जमा झालेले। हो, 1 मिनिट फक्त शेखर भाऊ, बजरंग बलीच्या मूर्तीवरती जे उभे राहिलेले स्टेजवर तिथं कुणी उभा राहू नका, खाली उतरा। बजरंग बलीचा जोपर्यंत आशीर्वाद तोपर्यंत यांचे 5,000 रुपये या ठिकाणी। शेखर भाऊ 1 मिनिट फक्त, बजरंग बलीच्या मूर्ती बसले, हाता उजव्या हाता बसला गदेच्या खालचा, उतरा खाली पटका। अरे इकडं कुस्तीला प्रारंभ झाला आहे। चालू कुस्ती प्रनील स्वप्नील गवळी पांडुरंग गवळी यांचे 5,000 रुपये जमा झालेले। शेखर भाऊ, प्रनील स्वप्नील गवळी आणि पांडुरंग गवळी यांच्याकडून 5,000 रुपये ऑनलाईन कुणाला केले? या कुस्तीवरती 5,000 रुपये जमा आहे। धन्यवाद। विद्यमान नगरसेवक विराज विश्वनाथ लांडे पाटील यांचे शेवटची कुस्ती होणार आहे। इंडिया विरुद्ध रशिया, इंडिया विरुद्ध रशियाची कुस्ती होणार आहे। या आखाड्याचा सर्व प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फेडणारी कुस्ती आहे। नगरसेवक अजित भाऊ गावाने इंडियाची आणि रशियाच्या झुबेर आली अशी ही शेवटची कुस्ती होणार आहे आणि प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फेडणार आहे। आजचा प्रेक्षकांनी जे काही सहकार्य केलेलं आहे, भोसरी ग्रामस्थ उत्सव कमिटीच्या वतीने सर्व ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक आभार। यांचे 2,000 रुपये चालू कुस्तीवरती। शेखर भाऊ मान्य असतात। एक सूचना आहे पुन्हा एकदा स्पॉन्सर कडनं सुद्धा, कुस्ती ही निकालीच होणार। पृथ्वीराज मोहोळ आणि पृथ्वीराज पाटील ही कुस्ती महापौर रविभाऊ लांडगे यांच्या वतीनं 3 लाख रुपये आणि लालाभाऊ लांडगे यांच्या वतीनं चांदीची गदा असं बक्षीस आहे। कुस्तीचा निकाल हा निकालीने लागणार। भगव्या लांगेमध्ये लढणारा पृथ्वीराज मोहोळ मुळशी तालुक्यामधला मोठा गावचा सुपुत्र, उपमहाराष्ट्र केसरी पैलवान राजेंद्र मोहोळांचा चिरंजीव आणि महाराष्ट्र केसरी अमृता मोहोळांचा नातू, नगर अधिवेशनाचा महाराष्ट्र केसरी। तर हिरवी लांग परिधान केलेला पृथ्वीराज पाटील हा देवठाणे नावाचं गाव आहे पन्हाळा तालुक्यामध्ये कोल्हापूरला। 2022 चा सातारा अधिवेशनाचा महाराष्ट्र केसरी, भारतीय सेना दलाला सर्व्हिसला आहे। अशी कुस्ती मैदानावरती लागली, पृथ्वीराज विरुद्ध पृथ्वीराज। 2 महाराष्ट्र केसरी, आतापर्यंत 6 महाराष्ट्र केसरी एका गावात लढण्याची पहिलीच वेळ असं हे भोसरी गाव। ज्या भोसरी गावानं प्रेक्षक मंडळींच्या माहितीस्तव परवा वाघोलीला महाराष्ट्र केसरी झाली, सगळ्यांनी बघितलं। फॉर्च्युनर गाडी आणि स्कॉर्पिओ यान दिली, पण महाराष्ट्र केसरी होणाऱ्या पैलवानांना 4 व्हीलर देण्याची प्रथा आणि परंपरा आमदार पैलवान महेश दादा लांडगेंनी भोसरीच्या अधिवेशनापासून सुरुवात केली। टाळ्या करा दादांसाठी। या एक ठिकाणी स्टँडिंग कमिटीचे माजी अध्यक्ष व नगरसेवक अजितभाऊ गावाने यांचा उत्कृष्ट निवेदक हांगेश्वर दायगडे यांना 5,000 रुपयाचं बक्षीस देण्यात आलेलं आहे। धन्यवाद। अजितभाऊ गव्हाणे यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी 5,000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे। धन्यवाद। अशी कुस्तीची परंपरा जपण्याचं जोपासण्याचं काम चालू आहे। आखाड्यात चालू असलेल्या कुस्तीवरती दोन्ही पैलवानाला 51,000 असे 1,02,000 आमदार महेंद्र लांडगे यांच्या वतीने देण्यात आले। तसेच अजितभाऊ गावाने यांचेही 21,000 रुपये, महापौर रविभाऊ लांडगे यांचेही 5,000 रुपये या ठिकाणी जमा झालेले आहेत। शाबास। कुस्ती आणि कबड्डी हा खेळ प्रकर्षणानं जपणारा गाव आहे भोसरी। गेल्या वर्षी दादा कबड्डी मधला आपल्याच गावचा पहिला मला वाटतं शिवछत्रपती पुरस्कार मैदानच्या अगोदर मिळाला होता मान्यवस्त, बरोबर का? विराज लांडगेला। असं कुस्ती आणि कबड्डी जपणारं गाव आहे भोसरी गाव। कबड्डी मध्ये सुद्धा अनेक पोरं या गावानं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती पदकं मिळवणारी निर्माण झाली। महाराष्ट्र केसरीला बक्षीस देण्याची परंपरा 4 व्हीलर दादांनी सुरू केली आणि महाराष्ट्राच्या कुस्ती इतिहासामध्ये पहिला ट्रिपल महाराष्ट्र केसरी होण्याचा इतिहास सुद्धा याच भोसरीच्या मातीत घडला। आतापर्यंत महाराष्ट्राचे 48 महाराष्ट्र केसरी आले, त्याच्यापैकी 7 डबल महाराष्ट्र केसरी आणि 2 ट्रिपल महाराष्ट्र केसरी आले। त्याच्यावर पहिला ट्रिपल महाराष्ट्र केसरी या गावात याचे प्रत्येकी 1,000 रुपये। आलो सर हांगे यांना 1,000 रुपये उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी मला 5,000 रुपयाचं बक्षीस। धन्यवाद। कुस्ती करा पृथ्वीराज मोहोळ आणि पृथ्वीराज पाटील।
काय तबियत है तो जब जमीन पर खुदा भी आसमान से देखता होगा ये चीज किसने बनाई वो भी सोचता होगा पायाच्या नकापासून डोक्याच्या केसापर्यंत खऱ्या अर्थानं बलवंत ताकदीची दोन्ही पोरं एकदा हात उचलून टाळ्या करत्या पोरांसाठी त्यांच्या आई वडिलांसाठी अशा उघड्या तिजोऱ्या आम्हाला घराघरामध्ये तयार करायच्या त्याच्यासाठी कुस्ती मैदान आहे अरे 3 लाख रुपयाचं बक्षीस आहे या कुस्तीवरती महापौर रविभाऊ लांडगे यांच्या माध्यमातून आणि लालाभाऊ लांडगे यांच्या वतीनं गदा एक पुणे जिल्ह्याचा आणि एक कोल्हापूर जिल्ह्याचा अशा खट आणि काटा कुस्त्यानं भैरवनाथ महाराजांचा उत्सव संपन्न होतोय उत्सव कमिटी गेली 1.5-2 महिने झालं फिरते प्रत्येकाकडून 100 रुपयापासून लाख रुपयापर्यंत 10 लाखापर्यंत वर्गण्या गोळा केल्या खऱ्या अर्थानं खजिनदार असतील अध्यक्ष असतील सचिव असतील सर्व सदस्य असतील धन्यवादास पात्र आहेत 1 मिनिट या ठिकाणी निलाशेखर मस्के यांच्या वतीने 1000 रुपयाचं बक्षीस चालू कुस्तीसाठी आलेले पहिला आली लोंढे 1000 रुपये नगरसेवक सागर भैया गवळी 1000 रुपये जालंधर बापू शिंदे 5000 रुपये अशोक तात्या पठारे यांचे 1000 रुपये विद्यमान नगरसेवक विराज विश्वनाथ तांडे पाटील यांचेही 5000 रुपये या ठिकाणी आलेले चालू कुस्तीवरती कैलासवासी गोविंद केशव लांडगे कैलासवासी हिरामन केशव लांडगे दिनेश अप्पा लांडगे यांच्या स्मरणार्थ गणेश शेठ लांडगे यांच्या वतीने 1101 रुपये देण्यात आलेला आहे पहिलं कुस्ती चितपट करा आणि पैसे घेऊन जा शबास युवा नेते संतोष काळाराम लांडगे यांचे 1000 रुपये एकूण 1,38,000 या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि विद्यमान महापौर रविभाऊ लांडगे यांचे 3 लाख रुपये 4,38,000 रुपयाची कुस्ती रक्कम घेऊन जायची ही कुस्ती कुठल्याही परिस्थितीत सोडली जाणार नाही निकालीच होणार आहे जोशी मध्ये डोळ्याचे पारणे फेडणारं हे भोसरीगाव अतिशय उत्कृष्ट अशा कुस्त्या करणारं हे भोसरीगाव यांचे 1000 रुपये जमा झाले उत्कृष्ट कुस्ती चाललेली आहे डोळ्याचं पारणे फेडणारी 1000 रुपये वर्गणीदार हितचिंतक यांचं भोसरी ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक आभार शबास कुस्ती करा एक तगडी कुस्ती आखाड्यावरती चालू आहे महाराष्ट्र पोलीस पहिलवान स्वप्नील भाऊ लांडगे यांच्या वतीनं उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी 1000 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे 4-4.5 लाख रुपयाच्या वरती इनाम आहे 4.5 लाख रुपये शेखर भाऊ चांगल्या कंपनीत काम करणाऱ्याला पॅकेज नाही वाटत नाही का की आपल्या घरात एखादं तयार करावं आणि 2014 ची पहिली महाराष्ट्र केसरीची स्कॉर्पिओ दादांनी दिली दादा पंच म्हणणं आहे एक तगडी कुस्ती आखाड्यावरती चालू एक तगडे पंच आखाड्यावरती आहे अजित शेठ बिराजदार यांचे राजू शेठ बिराजदार यांचे 1000 रुपये जमा झालेले याच साठी केला होता अट्टहास वाटत नाही का की आपल्या घरामध्ये एखादं तयार करावं का माझं पोरग सीबीएसई ला जातं ICSE ला जातं आई म्हणती खर्चट लागल आणि बापानं म्हणायचं एकुलता एक आहे कशासाठी जगायचं का जगायचं ठरवून घ्या बापानं द्यायची थार घेऊन आणि बुलेट घेऊन यांनी बुलेटची पुंगळी काढायची कॉलेजच्या बाहेर फटफट करत जायचं कशासाठी जगायचं का जगायचं ठरवून घ्या विनाशाच्या उंबरट्यावरती तरुणाई उभी आहे तिला जर मागे खेचायचं असेल तर अशी कुस्ती मैदान होणं काळाची गरज आहे असे पैलवान होणं काळाची गरज आहे आमची अनेक पैलवान मंडळी आहेत अनिकेत आहे हर्षद आहे आमचा अजय भाऊ लांडगे गावातली नवीन पोरं आहेत अगोदर स्वप्नील भाऊ आहेत अमर भाऊ आहेत खऱ्या अर्थात त्यांच्याकडे बघितल्यानंतर तुम्हाला आदर्श घ्यावं अशी व्यक्तिमत्व आहे चालू कुस्तीवरती बहिणीकडे वाकड्या नजरांना बघणारी पैलवान मंडळी आहेत खऱ्या अर्थानं आम्हाला काय घडवायचं असेल तर आम्हाला तरुण पिढी घडवायची आणि त्याच्यासाठी आपली पोरं तालमी जाणं काळाची गरज आहे आज भोसरीमध्ये सगळ्यात मोठी तालीम आहे भारतात नव्हे एवढं सुंदर असं मारुतरावजी लांडगे सेंटर आहे अजय लांडगे त्या ठिकाणी सराव घेतात नरसिंग यादव जे ट्रिपल महाराष्ट्र केसरी झाले ते मधून अजून या ठिकाणी मार्गदर्शनाला असतात गरज आहे ती तुम्ही सगळ्यांनी आपली पोरं तालमीत घालण्याची कुणी कुणाची इस्टेट बघायला येत नाही कुणी कुणाचा पैसा का बघायला येत नाही अंगावर किलोभर सोनं घातल्यावर कुणी बघायला येत नाही अशा उघड्या तिजोऱ्या तयार करा तुका म्हणे त्याला पाहिजे जातीचे येड्या गबाळ्याचे ते काम नव्हे दोघ जण माती घ्या कुस्ती करते राहा पृथ्वी दोन्ही पृथ्वी कुस्ती निकाली झाली पाहिजे
चालू कुस्तीवरती गणेश लांडगे, बिपिन बोगदे, अविनाश टेकले, सुनील काकडे, गौरव गवळी आणि प्रकाश मुरकुंबे यांच्या वतीने 1,000 देण्यात येणार आहे. पैसे मला ऑनलाईन टाकलेले आहेत. कुस्ती निकाली करून पैसे घेऊन जा. शबास. बक्षीस आहे ते, खिशात ठेवलंय ते पैसे, दिलं जातंय ते बक्षीस. घरातही पाणी असतं, देवापुढे पाणी असतं. घरातल्याला पाणीच म्हणतात, देवापुढच्याला तीर्थ म्हणतात. घरातही जेवण म्हणतं आणि देवापुढेही जेवण म्हणतं. घरातल्याला जेवणच म्हणतात, देवापुढच्याला प्रसाद म्हणतात. खिशात दाबून ठेवलंय, बँकेत ठेवलंय ते पैसा, दिलं जातंय ते बक्षीस आहे. ते 1 रुपया असो नाही तर 1,00,000 रुपये असो, अशा बक्षांची उधळण करणारे सर्व देणगीदार मनापासून धन्यवादास पात्र आहेत. शांतता आणि स्तब्ध झाली, मागे सरू नका. शबास. पृथ्वीराज पाटील आक्रमक होतोय. पृथ्वीराज मोहोळच्या कुस्त्या शक्यतो मैदानाला पडत नाही. अजय भाऊ आणि स्वप्नील भाऊ मनापासून धन्यवाद आहे. गेल्या वर्षी सुद्धा महाराष्ट्र केसरीनंतर पृथ्वीराजनं कुस्ती कुठंच केली नाही, फक्त भोसरीमध्ये एकच कुस्ती केली. नितीन भाऊ, स्वप्नील भाऊ, अजय भाऊ लांडगेंसाठी एकदा टाळ्या करा. कारण पृथ्वीराज मोहोळची कुस्ती शक्यतो मैदानाला कुठेही देत नाहीत. राजाभाऊ देत नाहीत आणि पृथ्वीराजही करत नाही. अनेक गावांनी मागितली, पण फक्त प्रेमाचे संबंध, त्यामुळे ही कुस्ती भेटलेली आहे. शबाद पहिलवान. आणि रविभाऊंच्या वतीनं या कुस्तीला तब्बल 3,00,000 रुपये इनाम आहे आणि लाला वस्तादांकडून चांदीची गदा. वैयक्तिक 1,42,000 असे एकूण 4,42,000 रुपये ती कुस्ती आहे. 4,42,000 रुपयाने आकडा वाढायच लागलेला आहे. आणि चांदीची गदा याच साठी केला होता टास. असं भैरवनाथ महाराजांचा उत्सव संपन्न होतोय. शांतता आणि स्तब्धता आलेली आहे. टाचणी पडली तर आवाज होईल एवढी शांतता आलेली आहे. प्रत्येकाचे श्वास रोखले गेले. कुस्तीचा निकाल काय लागणार? शबाद पृथ्वीराज. कैलासवासी रंगनाथ साधू फुगे यांच्या स्मरणार्थ सचिन भाऊ फुगे यांच्या वतीने चालू कुस्तीवरती 1,000, निवृत्ती भगवान फुगे यांच्याकडनं 1,000, प्रकाश दामोदर फुगे यांच्याकडनं 1,000, विश्वनाथ लांडे पाटील यांच्याकडनं 1,000 असे 7,000 रुपये जमा झालेले आहेत. स्वर्गीय श्यामशेठ गवळी यांच्या स्मरणार्थ उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. धन्यवाद. शबाद पृथ्वीराज. पृथ्वीराज पाटील आणि पृथ्वीराज मोहोळ. आणि पृथ्वीराज मोहोळ मैदानावरती लढतोय भगव्या लांगे मधला. त्याचे वडील राजाभाऊ मोहोळ महाराष्ट्र केसरी आणि नांदेडचा सफळचित्त दिलीपसिंग गाडवरे यांची कुस्ती याच मैदानावरती 1 नंबरला झाली. हा इतिहास आहे भोसरीचा. आणि राजाभाऊंचा चिरंजीव पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी मैदानावर लढतोय. पिढ्यानपिढ्याची परंपरा जपावी लागते. भूषण पारगे यांच्याकडनं चालू कुस्तीवरती 1,000 देण्यात येणार आहे. आणि दादा त्यांना सांगा कुस्ती करा, वेळ होत चाललेला आहे. पुढची कुस्ती होणार आहे अजून. दादा अजून 5 मिनिटं द्यावे असं रविभाऊंचं म्हणणं आहे. बरोबर आता 9:34 आणि 31 सेकंदाला कुस्ती. शबास शबास शबास. निखिल लालू कब्जा निखिल लालू दिलीप लांडगे यांच्याकडनं चालू कुस्तीवरती 5,000. ती कुस्ती कैलासवासी झोपा. कैलासवासी इकडं पृथ्वीराजनं कब्जा घेतला. पृथ्वीराज पाटीलनं लाल मातीची सेवा करता करता या हिरव्या लांगेचा पृथ्वीराज पाटील. टाळ्या करा जरा त्या पोरासाठी. फौजी आहे. हाताचा घुटना मानेवरती टेकवलेला आहे आणि मानेतला कस काढायचं काम चालू केलेलं आहे. पैलवानाच्या मानेमध्ये, हत्तीच्या सोंडेमध्ये आणि नागाच्या फण्यामध्ये जोपर्यंत दम आहे तोपर्यंत त्याचा पराभव कोणी करू शकत नाही. असा मानेतला कस काढायचं काम चालू आहे. चला बोलान कुस्ती करा. पृथ्वीराज मोहोळ आक्रमक होतोय. पृथ्वीराज पाटील आक्रमक होतोय. पाय घेतला लावण्याचा प्रयत्न. शबास.
पुन्हा एकदा हाताचा घुटना मानेवरती टेकवला. ओ ये 2.5 किलो का हात नाही, ये पैलवान का हात आहे. सनी देओलचा डायलॉग बऱ्याच जणांना आठवतोय, 2.5 किलो का हात आहे कातिया. तसा हा पैलवानाचा घुटना. श्वास आणि तेवढ्याच दमाखासाचा पृथ्वीराज मोहोळ. 2 शांत आणि संयमी पोरं आहे. कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. खऱ्या अर्थानं परमेश्वरला सुद्धा हेवा वाटावा अशी दोन्ही पोरं आहे. आणि आज समाजभूषण वस्तात कैलासवासी पैलवान सदाशिवराव रामभाऊ फुगे कुस्ती आकड्यावरती भारतातील एक ऐतिहासिक कुस्ती मैदान संपन्न होते. श्वास पायाचा घुटना मानेवरती टेकवला पृथ्वीराज मोहोळला. टाळ्या करा. टाळ्या वाजवा प्रेक्षकांनी. पुन्हा एकदा घुटना टेकवला इकडा पृथ्वीराज पाटलांना. शाबास. काळजाचा ठोका चुकलेला इकडा प्रत्येकाच्या. काही घडू शकतं. शाबास पृथ्वीराज. आणि हल्ला रोखण्याच्या तयारीत पृथ्वीराज मोहोळ. चालू रस्त्यावरती भूषण भगवान पारखे यांचे 1000, निखिल लालू दिलीप लांडगे यांच्याकडनं 5000. दोन्ही समजदार पोरं आहे. कुस्तीवरचं प्रेम असावं लागतं. दादाने 1 मिनिटही बघितलं नाही, खिशातला रुमाल काढला आणि दिला आणि त्याच्या डोळ्यात गेलेली माती हा पृथ्वीराज पुसायला लागला. ही कुस्तीची शिकवण आहे. नाही ती इथं ग्रामपंचायतीला पडलेली 5-5 वर्ष बोलत नाही. इथं तर मरणाची कुस्ती लागली. शाबास. शाबास पृथ्वीराज. काय जपायचं, काय जोपासायचं, खेळातून काय शिकायचं तर खिलाडू वृत्ती शिकायची. शाबास. आमच्या पंडित काका मोकाशींना सुद्धा तो मोह आवरलेला नाही. मोबाईल काढला आणि तो शर्ट टिपणार. जरा कुस्ती करा. शाबास. पायाचा घुटना मानेवरती टेकवलेला आहे. काहीतरी घडतंय. चला काहीतरी घडायला पाहिजे पृथ्वी. चला नुसतं बसायचं नाही, कुस्ती करत राहा दोन्ही पैलवान. शाबास. आक्रमक होतोय पृथ्वीराज पाटील. घोट्यातनं पड धरला पृथ्वीराज मोहोळला. मरणाची कुस्ती म्हणतात याला. पायाचा घुटना मानेवरती टेकवला. 120 किलोच्या आसपास वजन आहे पृथ्वीराज पाटलाचं. तो का म्हणे त्याला पाहिजे जातीचे, येड्या गबाड्याचे ते काम नव्हे, त्याला जातीवंत असावं लागते. पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशात तेव्हा तिकडे त्याच्या वंशाला जावं लागतं. तेव्हा कळत असतं. या शेवटचा 1 मिनिट बाकी आहे. चला कुस्ती करा. चला पृथ्वी कुस्ती करा. चला टाळी वाजवून 34 मिनिटं आणि 31 सेकंदाला कुस्ती सुरू झाली होती. 1 मिनिट बरोबर बाकी आहे. कुस्ती करा दोघं पण. शाबास. शेवटची जी कुस्ती होणार आहे, पैलवान आपणास दुसरं पुकार देण्यात येत आहे. पैलवान बापरे बाप. टाळ्या करा. दोन्ही खांदे टेकावेच लागतील. पैलवान हर्षवर्धन सदगीर, पैलवान जुबेर अली. इंडिया विरुद्ध रशिया. रशियामध्ये युद्ध चालू आहे तरी पैलवान आपल्याकडे उपस्थित झालेले आहेत. शाबास. पुन्हा एकदा घुटना ठेवतोय पृथ्वीराज पाटील. पृथ्वीराज मोहोळ तो घुटना हुकावतोय. डोळ्याचं पारणं फेडणारी कुस्ती. आणि पंचांचा निर्णय अंतिम राहील. निर्धारित दिलेली 5 मिनिटं. आता 2 मिनिटं पॉइंट वर कुस्ती लागणार. चेंडी धरायची नाही, बाहेरचा पॉइंट नाही, प्रॉपर कब्जा. जुबेर रशिया. पॉइंट वर कुस्ती लागते.
चला 2 महाराष्ट्र केसरी खेळत आहे. एकदा सगळ्यांनी हात उंच करून टाळ्या करायच्या. कौतुक करताना मागं पुढे बघू नका. शेखर भाऊ इनाम किती जमा झाले पुकारा या कुस्तीवरती? किती सांगा? शेखर भाऊ अजय भाऊ 1,42,000 रुपये. 1,42,000. 1,42,000ची कुस्ती चालू आहे. पहिलं निकाली कुस्ती करा. नाही, नाही, नाही. शेवटचे 2 मिनिटं देण्यात आलेले आहेत. माने वाजता महापौरांचे 3 लाख आणि वरून जमा झाले 1,42,000 असे 4,42,000 रुपये इनामावर कुस्ती आहे. 4,42,000 इनामाची कुस्ती आहे. कुस्ती निकाली नाही झाली तर दोन्ही पैलवानाला रक्कम विभागून दिली जाईल. 2 मिनिटं दिलेली आहे पॉइंट साठी. जो पहिला पॉइंट घेईल तो विजय. लाग धरायची नाही, बाहेरचा पॉइंट नाही. शबाद पृथ्वीराज मोहोळ, शबाद पृथ्वीराज पाटील. आक्रमक होते पृथ्वीराज पाटील. माग सरून बसा. अंगावर पडलं तर चपातीच होईल. 125 किलो वजन आहे. 2.5 क्विंटल वजन. आणि इकडं डबल महाराष्ट्र केसरी सदगीरा कडेवरती टाळ्या करा. टाळ्या वाजवून स्वागत करा. भोसरी ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक आभार. नगर जिल्ह्यामध्ये अकोले तालुक्यामध्ये कोंबाळणे नावाचं गाव आहे. पद्मश्री राहीबाई पोपेर यांच्या गावचा हर्षद सदगीरा. हा एका क्लर्कचा पोरगा डबल महाराष्ट्र केसरी. 2 मिनिटं. हॅलो शबास पृथ्वीराज. शबास. आक्रमक होते पृथ्वीराज पाटील. हो हो हो. कडला बसलेले जपून बसा. अंगा पडलं तर चपातीच होईल. याला भविष्य व्यक्त्याची गरज नाही. शेवटचा 1 मिनिट राहिलेला आहे. शबास. दादा तुम्ही हात लावा, कवळ लावा, त्याशिवाय नाही थांबायचं. चालू कुस्तीवरती एकूण इनाम 4,42,000 रुपये. पहिल्यांदा कुस्ती निकाली करा आणि पूर्ण रक्कम घेऊन जा. नाहीतर दोघांनाही अर्धी रक्कम दिली जाईल. शबाद पृथ्वीराज पाटील, पृथ्वीराज मोहोळ. लाख मोलाचे 40 सेकंद. एक प्रेक्षणीय लढत चालू आहे. बसतो 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 बसतो. शबाद पहिलवान कुस्ती करा. पृथ्वीराज पाटील आणि पृथ्वीराज मोहोळ. शेवटच्या अर्धा मिनिट बाकी आहे. कुस्ती करा दोघं पण. माग सर्वकार कुस्तीमध्ये करा दोन्ही पैलवान. बलदंड ताकदीची दोन्ही पोरं. याच साठी केला होता अट्टहास. हर्ष सदगीर इकडे आखाड्यावरती आलेला आहे. शबास. आकाश आता सगळी माग हल्ली. शबास. शबास पृथ्वीराज. चला खाली बसा. पॉइंट घ्यावा लागेल कारण गदा द्यावा लागणार आहे. खाली बसा खाली बसा. तुळजाभवानी वॉकिंग ग्रुपचे वस्ताद किसन शिंदे. तुळजाभवानी वॉकिंग ग्रुपचे खाली बसा. खाली बसा. खाली बसा. प्रेक्षकांना विनंती तुम्ही खाली बसा. खाली बसा. पाठीमागे प्रेक्षक उभे आहेत. बसा खाली. पृथ्वीराज मोहोळ. चला प्रेक्षकांना विनंती खाली बसून घ्या. पाठीमागे प्रेक्षक उभे आहेत. आखाड्यामध्ये जे ग्रामस्थ उभे आहेत सर्वांना विनंती खाली बसून घ्या. पाठीमागे प्रेक्षक उभे आहेत. खाली बसून आता खाली बघा रे. चला पहिल्या वरती आहे. इकडे पहिल्या टायमिंग सांगतो. असं काय पॉईंट त्याचं पण घडलं नाही. तुमच्या गाववाल्यांचं पण घडलं नाही. तुम्ही दोघं थोड्या मुलाचे एकाने दुसऱ्या एकाकडून नाराज होऊन जमणार नाही. 1-2 मिनिटं आहे. 2 मिनिटं आहे. 2 मिनिटं आहे. 2 मिनिटं आहे. 2 मिनिटं आहे. आता म्हटलं एक काम कर पप्पांना एक 15 अर्धा तास सगळे निवेदक आले. आम्ही पहिल्यांदाचे सगळेजण माणसं 15-20 मिनिट. एक मिनिट. जुबेर जुबेर कम हिअर. कम हिअर.
पण आपलं 3.5 बक्षीस आहे. रेगावचं आहे. आणि त्या गावचं नाव झालंय ते आजोबा घरणारी समान देऊन टाका. जी घाला तर गांधी भाऊच्या नावावर आहे ती तशी त्या वर्षी आपण आखाड्यात देऊन टाकू. ओके, योग्य निर्णय. धन्यवाद. टाळ्या वाजवा दोन्ही पैलवानांसाठी. कुस्ती बरोबरीत सोडलेली आहे. कुस्ती धन्यवाद.